काय सांगताय काय? माझा मतदारसंघ आता महिलांसाठी राखीव झाला. आलं निवडणूक आयोगाच्या मना, तिथं कुणाचं काय बी चालं ना बघा. अहो असं कसं? आता माझं काय? मी कुठून उभा राहू? तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यासाठी एक वेगळा सेफ मतदारसंघ शोधून काढा. हे बघा, आता या वक्ताला तुमच्यासाठी कोण सोडणार हो आपली शीट? हं? मागच्या वक्ताला ते अर्जुनराव काळे त्यांनी तुमच्यासाठी जागा सोडली. काय अवस्था केली हो तुम्ही त्यांची, धरणग्रस्तांपेक्षा बी वाईट. अजून बी त्यांचं पुनर्वसन नाही केलेलं तुम्ही. त्यांच्या पुनर्वसनाचं काय घेऊन बसला साहेब? खरा प्रश्न आहे, आता माझं पुनर्वसन कोण करणार? हे बघा, आपलं हायकमांड दयाळू आहे. तुमची सोय त्यांनी केलेली आहे. म्हणजे कसं आहे, सत्ता तुमच्याच घरात कशी राहील याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे असं की आपल्या बहिणी साहेब सौभाग्यवती अचला देवी बरोबर, यांना तिकीट द्यायचं ठरलेलं आहे. म्हणजे राणी सरकारानं उभं करायचं? नाही, पण हे कसं शक्य आहे? शक्य आहे, सांगतो की. म्हणजे? 33% हो, 33%. कॅल्क्युलेशन. गंगूताई, 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 तू सीएम गंगूबाई होणार. मूर्त्या उभं राहण्याआधीच पाडलंच मला. नाही, मला इलेक्शन बिलेक्शन जमणार नाही. जमेल हो, जमेल. राणी सरकार एकदा पाण्यात पडलं ना की पोहता येतो आपोआप. मी जे या पाण्यात पडले ना, तर मी स्वतः तर बुडेनच, पण मी पाण्यात पडल्यामुळे जे पाणी वर उडेल ना, त्यात तुम्हीही वाहून जाल. जे आपल्याला येत नाही त्यात आपण पडू नये. राणी सरकार, अहो जे पडले आहेत, जे उभे आहेत, जे वर बसलेत, त्यांना येतं असं वाटतंय का तुम्हाला? ते दिसतच आहे. मग हो, हे बघा, मला त्यातलं एक व्हायचं नाहीये. आणि तुम्ही मला सांगा, मी असं काय केलंय पक्षासाठी, जनतेसाठी, की मला हे तिकीट मिळावं? कोण काय करतं? कोणी काहीही करत नाही. पण ही जी सत्ता आहे ना, ती आपल्याच घरात राहायला पाहिजे. आणि मी असेन तुझ्या बाजूच्या सीटवर तुला गाईड करायला. म्हणजे क्लच ब्रेक तुमच्या पायात, हा, गिअर तुम्ही टाकणार, हो. मी फक्त ड्रायव्हिंग सीटवर बसणार, म्हणून लोकांना वाटणार मीच ड्रायव्हिंग करते. तसंच असतं, ते तसंच असतं. आता आमचंच बघा ना, क्लच ब्रेक गिअर काय, आमचं तर स्टेरिंग सुद्धा तिकडे वरती त्यांच्या हातात. आपण फक्त बसून राहायचं. बुडाखाली सीट आहे, पण ती सुद्धा नॉमिनल. कधी सटकेल सांगता येत नाही. एका अर्थाने बरंच असतं म्हणा, आपल्यावर कसलीही जबाबदारी नाही. उद्या ही गाडी जर का जाऊन कुठे आदळली, ऍक्सिडेंट झाला, तर आपण जबाबदार नाही. आपण आपले हात वर करायचे. हे असलं तर मला अजिबात जमणार नाही. का जमणार नाही? राणी सरकार, राणी सरकार, थांबा. तू घाबास, माझं डोसकं नका फिरवू. मग जरा डोसकं चालव गंगूताई. आपण हा सगळा ड्रामा कशासाठी केलाय? लोकांच्या भल्यासाठीच ना. आणि हातात सत्ता नसेल ना तर काय नाही होत गंगूताई. नुसतं नेत्यांच्या गाड्या अडवून, मोर्चे काढून, उपोषण करून मंत्रालयाच्या भिंतींना पाझर नाही फुटत. त्यासाठी तिथं आताच घुसायला पाहिजे. पण माझी तिथं जाण्याची पात्रता नाही हाय. असं तुला वाटतंय गंगूताई? तो आपला नगरसेवक मान्या गुरव, दारू मटकेवाला, त्याची पात्रता आहे. तो आमदार नाना मतकर, एकेकाळचा तडीपार, त्याची पात्रता आहे. तो खासदार टावरे, लोकांच्या जमिनी हडप करून त्याच्यावर उंच टॉवर बांधणारा, त्याची पात्रता आहे गंगूताई. हे बघ गंगूताई, तुला मनापासून लोकांसाठी काहीतरी करावंसं वाटतं ना, हीच तुझी पात्रता आहे. आणि हे जे काही यशांतर करून आपण चिटिंग केलंय ना, त्याची भरपाई फक्त लोकांचं भलं करूनच होणार आहे. नाहीतर आपण आपल्याला कवाच माफ करू शकणार नाही. विचार कर गंगूताई, विचार कर. मंत्रालयात घुसण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. खरंय तुझं, पर तिथं जायची भीती वाटते रे. अगं भियायचं काय त्यात? हा, रोज रोज आग नाही लागत तिथं. हे मूर्त्या त्याच्यासाठी नाही म्हणत आहे मी. मग अरे ते काम जमल काय मला? होणार, सगळं होणार. तू फक्त उभी राहा आपल्या लोकांसाठी, गरिबांसाठी. देहावेशान कर्मा राहिलो